कॅल्क्युलेशन आहे ना हे माझ्यामध्ये जास्त भिनलं आणि त्याच्यातूनच अनेक लोकांना आज माझ्या बरोबर आहे. आज मी तुम्हाला सांगितलं ना असं अशी लोक अजून आहे ना की एका महिन्यामध्ये 500 लोक जॉईन करायचे तर माझ्यात दाखवले. पण ह्या अशा प्रकारे जर काय काम केलं तर पण मध्ये मध्ये काहीतरी अडचणी आल्या आणि ह्या क्षेत्रामध्ये कसं या लोकांनी इन्व्हॉल्व केलं हे आय डोंट नो, मला नाही माहिती. मला तो कॉन्फिडन्स आणि त्याच्यामध्ये भर घेतली दादाने मला. दादाचं पण त्याच्यामध्ये कारण दादाचं पण काम थोडंसं बघायला गेलं तर अतिशय सुंदर आहे. बघा एक त्यांचं स्ट्रेट फॉरवर्ड काम आहे पण छान आहे. पुढे गलत म्हणजे चुकीचं काम तर चुकीचंच काम बोलणार, चुकीचं तर चुकीचं. म्हणजे जी कामं आपण केली ती परत करू नये हे मार्गदर्शन करवते प्रत्येक वेळेला. मी त्यांना प्रत्येक वेळेला माझे काम शेअर करलं, ते माझे काम शेअर करते. पण आम्ही आणि हे पण आम्ही अनेक ठिकाणी एकत्र राहिलो होतो, तिथं पण चुकीचं काम झालं बरोबर, तिथं पण चुकीचं काम झालं. म्हणजे त्याच्यातूनच बाहेर येऊन जे त्यांना आवडत नव्हते मग आम्ही रिअल एस्टेट मध्ये घुसलो आणि अचानक यांच्या बळी पडलो. आणि ते बळी पडल्याच्या नंतर हे थोडस आणखीन मला काय ज्या लेडीजवरती अत्याचार होतो त्या आपण सावरतोय आणि त्याच्यातूनच आपण लेडीला कुठं चांगलं समाधानकारक आपण एक देतोय. मी अनेक लेडीज लोकांना मी सांगितलं, त्याच्यानंतर बोलले तुम्ही या, पण आज वेळ नव्हता मला, मी थोडंसं इलेक्शन मध्ये बिझी होतो कारण तुम्ही जाऊ शकलो नाही. म्हणजे आज आमची अशी आहे की तुम्ही घ्या नंतर बघा. म्हणूनच खरोखर प्रत्यक्षामध्ये मी बघायला गेलो तर प्लॅन पेक्षा प्रोडक्ट चांगले आणि प्रोडक्ट मध्ये तुम्हाला पैसा मिळणार आणि पैसा एकदा मिळाल्याच्या नंतर तुमचं नाव त्या एरियामध्ये होणार. मग किती कमवता हे तुमच्या नावावरती समजतं. जसं आता म्हटलं इन्कम, त्यावेळेला आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट करत होतो. लीडर ज्या वेळेला उभा राहिला की त्याला समजायचं की ह्याची कॅपॅसिटी किती कमवायची, हा किती कमवतो. मग ज्या वेळेला तुमच्याकडे 50 लोक असतील त्यावेळेला तुमचा मॉप खाली असेल, तुमची फील्ड असेल, त्यावेळेला ही मॅडम किती कमवते ना हे लगेच समजतं. आणि ह्याच्यासाठी काय लागतो तो अनुभव. जसं म्हटलं ना ते गोल मला अजून काय कळत नाही. कुठे टाकायचा आहे माणूस, लेफ्टला टाकायचं की राईटला टाकायचं, तो त्याला काय करायचं ते आपल्याला अजूनही कळत नाही का, तर त्याच्यामध्ये अजून डिप्ली गेलो नाही. बघा गाडी चालवणं याच्यामध्ये भरपूर प्रयोग आहे. काही लोक स्पीड मध्ये चालवतात तर काही लोक गर्दी करून चालवतात. हे पण प्रयोगच आहेत ना, ज्याला येतात तोच करू शकतो, त्याच्यात मास्टर आहे. मग आपण पण काय करणार आहोत, मास्टर होणार आहोत. जसं म्हटलं की यांचा रस काढू नका, आपण पण डेमो सेक्शन करायचं आहे. आपण पहिले छोटे येतील, कमी पिरियड टायमिंगचे येतील, पण उद्या आपण जास्त टायमिंगचे. जसं आपण म्हटलं ना तुम्ही नॉन बँकिंग मध्ये मला स्पीकर द्या, दिवसभर बोलेल, पण ह्याच्यामधलं टाइम मध्ये बोलेल का, त्याच्यातलं अजून मार्गदर्शन नाहीये. पण नेक्स्ट मीटिंग आपण फक्त साखरेची झाली पाहिजे असं बाहेर. नवीन वर्षामध्ये तुम्हाला सांगून ठेवतो, त्याच्यात काही टॉप 10 निघणार नाही. टॉप 10 नाही, पण एकच नाव असलं पाहिजे की ह्या लोकांनी कमी टायमिंग मध्ये कमी काम कसं केलं आणि अचीवर कसे जास्तीत जास्त झाले हे आपण आपल्या समर्थ स्मार्ट लाईफ मध्ये खरोखर मी सांगतो करून दाखवायचा. बाकी जो आपला समोरचा कॉम्पिटिटर आहे तो काय करतो हे मला त्याला देणं गेलं काय नाही, पण आपण काय करतो हे महत्वाचं आहे. आणि आपले प्रत्येक ज्या आलेला व्यक्ता हा इन्कमदार, मी म्हणत नाही लाखो रुपये कमवा, पण जी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीचा प्रत्येकाला इन्कम झाला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेनुसार नंतर मग जसं जसं तुमचं वर्ड्स चेंज होतील, एरिया चेंज होते आणि नंतर मग काय तुम्ही विमानातून जा, कुठे जायचं पुढे तुम्ही जा, पण त्याच्या आधी आपल्याला प्रत्येकाला समाधानकारक ही इन्कम द्याल अपेक्षा करतो. आणि आजचं हे जे पीडी डिस्कशन, मला वाटतं पीडी मध्ये अजून काय प्रश्न असतील, आणखीन काय प्रश्न असतील ते काही वेळेला नवीन काय लोक आले असतील बोलण्यामध्ये, पण नेक्स्ट पिढी ज्यावेळेला होईल त्यावेळेला अक्षरशः आपण सगळं फाडून काढू का, तर आपल्याला शिकल्याशिवाय आपल्याला विकता येणार नाही. फर्स्ट इम्प्रेशन तर लास्ट इम्प्रेशन.
या पहिल्या इम्प्रेशन मध्ये आपण काय बोलायचं नाही, पण नेक्स्ट टाइमला मात्र आपण रस काढायचं. हे गॅरंटेड काढू. अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद देतो.